नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर आणि आपण पाहत आहात पुरंदर विशेष न्यूज, प्रत्येक बातमी विश्वासाची। तर मित्रांनो, प्रथम तर मी आपल्या सर्वांना क्षमा मागेल की बरेच दिवस म्हणजे जवळपास 2 आठवडे झाले असतील मी व्हिडिओ आणि बातमी अपलोड केली नाहीये। त्याचं कारणही तसंच होतं की आमच्या भिवडी गावामध्ये आपण एक समाजकार्य करत होतो, म्हणजेच आपल्या माध्यमातून ॲक्युपेशर थेरपीचा मोफत शिबिर आपण ठेवलं होतं। ते जवळपास 1 आठवडा गावामध्ये राबवलं होतं, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता आला नाहीये। तर मित्रांनो, आजचा विषय महत्त्वाचा असणार आहे। एसटी म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष योजना सरकार राबवत आहे। तर ह्या योजनेचा आपण महाडीबीटी द्वारे फॉर्म ऑनलाईन भरू शकता। तो फॉर्म आमच्याकडे देखील भरू शकता। खाली दिलेल्या ऍड्रेस वरती आपण येऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा आपल्या जवळच्या सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण फॉर्म भरू शकता। मित्रांनो, भिवडी गावातील शेतकरी बांधवांना विशेष सवलत देण्यात येणार आहे आमच्या माध्यमातून। फक्त 50 रुपयामध्ये हा फॉर्म आपण आमच्याकडे भरू शकता। तर मित्रांनो, लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ घ्या। मित्रांनो, आता आपण पाहूया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील एसटी म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जात आहे। तर मित्रांनो, अनुसूचित जाती जमातीसाठी म्हणजे एसटी वर्गासाठी कोणत्या योजना आहेत आणि त्याच्यावरती किती अनुदान मिळणार आहे ते आपण पाहूया। समोर आपल्याला दिसेल पहिली योजना नवीन विहीर। तर नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये एवढे अनुदान दिले जात आहे। जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जात आहे। शेततळ्याचे प्लास्टिक अस्त्रीकरणासाठी 2 लाख रुपये इतके दिले जाणार आहे। इनवेल बोरिंग यासाठी 40,000 इतके अनुदान दिले जाईल। वीज जोडणी आकार यासाठी 20,000 इतके अनुदान दिले जाणार आहे। विद्युत पंप किंवा डिझेल इंजिन यासाठी 40,000 आहे। सोलार पंप यासाठी 50,000 आहे। एचडीपी पाईप किंवा पीव्हीसी पाईप यासाठी 50,000 इतके अनुदान आहे। आणि सूक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक संच साठी 17,000 एवढे अनुदान आहे। तुषार सिंचन साठी 47,000 एवढे आहे। यंत्रसामग्रीमध्ये बैल चलित अवजारे असतील किंवा ट्रॅक्टर चलित अवजारे असतील त्यासाठी 50,000 एवढे अनुदान असणार आहे। आणि परसबागेसाठी 5,000 एवढे अनुदान आहे। विहीर विंधनसाठी 50,000 एवढे अनुदान आहे। तर आता आपण पाहिलं योजना कोणत्या आहेत त्या आणि त्याचे अनुदान पाहिजे। आता आपण त्याच्या अटी शर्ती पाहूया। तर लाभार्थी अनुसूचित जाती जमाती किंवा आदिवासी शेतकरी असावा। जातीचा दाखला आवश्यक लागणार आहे। शेतजमीन स्वतःच्या नावावर असावी, त्यामध्ये अर्थातच 7/12 आणि 8 तुम्हाला आवश्यक लागणार आहे। जमीनधारक क्षमता 20 गुंठे ते 6 हेक्टर एवढी असणार आहे। आधार लिंक असलेले बँक खात्याला आवश्यक असणार आहे। दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कुटुंबधारकांना प्राधान्य मिळेल आणि महिला, अपंग, वन हक्क धारक व आदिम जमातीसाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। आता आपण पाहूया आवश्यक डॉक्युमेंट। तर तुमचा फार्मर आयडी, जातीचा दाखला, 7/12 उतारा, 8 आधार कार्ड, बँक पासबुक, बीपीएल कार्ड असल्यास तुम्ही बीपीएल कार्ड देऊ शकता। वन हक्क पट्टा असल्यास तुम्हाला वन हक्क पट्ट्याचा दाखला लागेल आणि जो मोबाईल लिंक असेल तो मोबाईल तुम्हाला लागणार आहे। तर विशेष करून एसटी अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी ही विशेष योजना उत्तम संधी आपल्याला मिळाली आहे। तर आपण लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ करून घ्या। आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, बातमी आवडली असेल, तर लवकरात लवकर आपल्या पुरंदर विशेष न्यूज या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।